शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरातील हॉटेल्स आणि मिठाईच्या दुकानांवर अन्न आणि औषध प्रशासनानं धाड घातली। कारवाई दरम्यान पेढे, खवा आणि इतर अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहे। तर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या धडक कारवाईनं परिसरात खळबळ उडाली। प्राथमिक माहितीनुसार दुकानांमध्ये विकले जाणारे खाद्यपदार्थ मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि अपायकारक असल्याचा प्राथमिक अंदाज अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केला। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ग्राहकांची फसवणूक करत एका पदार्थाच्या नावाखाली चक्क दुसऱ्याच निकृष्ट दर्जाच्या पदार्थाची विक्री केली जात असल्याचा प्रकार या छाप्यात उघडकीस आला। अन्न विभागाच्या पथकानं कारवाई दरम्यान पेढे, खवा आणि इतर अन्नपदार्थाचे नमुने जप्त केले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। नियमांचं सर्रास उल्लंघन करणे आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे संबंधित हॉटेल चालकांवर कडक कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगाव नगरीत भाविकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा भेसळखोरांवर आता नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। या अन्नपदार्थाचं खरं स्वरूप ग्राहकांना उघड करून विक्री करावी। म्हणजे काय, उदाहरणार्थ आता मी हेच म्हणत होतो की जसं मावा पेढा म्हणता आहात, मलाई पेढा म्हणता आहात, तर ग्राहकाच्या मनामध्ये एकच गोष्ट आहे की हा दूध किंवा दुधापासून तयार केलेला आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये जी विक्री होते आहे ती पाम तेल, साखर आणि स्किम्ड मिल्क पावडर म्हणजे दुधाची जी पावडर असते त्यापासून बनवलेलं आहे। तर यामध्ये जे पाम तेल आहे त्याचा उल्लेख विक्रेते कुठेच करत नाही आहेत आणि अशा पद्धतीने इथे ग्राहकांची फसवणूक होत आहे आणि त्यामुळे ही कारवाई आता घेण्यात आलेली आहे आणि याचे नमुने लॅबला तपासणीसाठी पाठवले जातील आणि त्यानुसार आपण पुढची ॲक्शन यांच्या विरुद्ध घेणार आहोत।